आज काही कामानिमित्त आम्ही गेलो होतो निगडीला. आता काम तर आमचं झालं होतं. मग काही चकुलीसाठी छोटासा प्लॅन केला. प्लॅन म्हणजे तो असा, की निगडीमध्ये अप्पूघर हे खूप फेमस ठिकाण आहे. मी सुद्धा ऐकूनच आहे, मलाही माहीत नाही. पण आता इथे आलोच होतो, तर मग लावला गुगल मॅप आणि गेलो अप्पूघरमध्ये. आता ते एक असं उद्यान आहे, जिथं लहान मुलांसाठी भरपूर साऱ्या राईड्स, खेळणी, परत DJ आणि स्टॉल्स भरपूर काय काय अवेलेबल आहे. आता मी पण पहिल्यांदाच बघणार होते. मी पण जरा उत्सुकच होते, की काय असेल नक्की. तर इथं पोहोचल्यावर बाहेरून तर खूप इंटरेस्टिंग दिसत होतं, की खरंच असं वाटत होतं आतमध्ये खूप असं छान काहीतरी असेल. पण इथे गेल्यावरती तिकीट ₹100, लहान मुलांचं ₹50 आणि क्रिसमस निमित्त बघा हे असं सांता वगैरे सगळे बनले होते. छान वाटत होतं आणि आतमध्ये गेलो. आता तसं पॅकेजमध्ये बघितलं तर ₹600 पॅकेज. जर 600चं पॅकेज काढलं, की तुम्हाला प्रत्येक राईड खेळता येणार. तुम्हाला कशाचे पे करावे लागणार नाही. तर आम्ही काही ₹600चं पॅकेज घेतलं नव्हतं, कारण की चकुली खूप लहान आहे. ती काही सगळ्या राईडमध्ये बसणार नाही. त्यामुळे मग फक्त एंट्री फीच काढली होती. आणि आत गेलो आणि ज्या राईडमध्ये बसायचंय फक्त त्याचीच तिकीटं काढून आम्ही खेळत होतो. तर चकोली बरोबर मी सुद्धा लहान झाले होते. मी सुद्धा तिच्याबरोबर एन्जॉय करत होते. छान वाटत होतं, कारण की चकोली एकटी बसू शकत नाही. त्यामुळे तिला घेऊन बसावं लागत होतं आणि ती तशी घाबरत नाही बिलकुल पण. पण तिला प्रत्येक गोष्टीत मम्मा लागतेच. त्यामुळे मग मला जावंच लागतं. तर इथं आमचं खेळून वगैरे झालतं. मस्त भूक लागली. आता म्हणलं पॉपकॉर्न घ्यावा आणि चकुलीचा बघा इथं कसा धिंगाणा चालू होता. तिला तर बाहेर यायचंच नव्हतं. खूप खूप छान आहे इथे. पण हां, तेवढंच कॉस्टली सुद्धा आहे. नाही परवडत सगळ्या राईडमध्ये बसायचं म्हणलं तर ₹1000 फटका तर बसणारच. 1000-2000 तर कुठेच गेले नाही. त्यात खायचे वेगळे. खाण्यासाठी तर भजी प्लेट म्हणलं तर ₹60-70 आहे. म्हणजे एवढं महाग आहे ना, की असं मला वाटलं की क्रिसमस निमित्त थोडं तरी ऑफर्स वगैरे असतील, तर असं काहीच नव्हतं. मला तर जास्त महाग वाटलं. पण ठीक आहे, कधीतरी आम्ही इथे येणार आणि फर्स्ट टाईमच आलो होतो, त्यामुळे म्हणलं जाऊ दे आता चकुलीसाठी एन्जॉय तर केला पाहिजे. तर चकुलीला बऱ्यापैकी राईडमध्ये बसवलं होतं, तरी तरी तिचं मन भरत नव्हतं. तिला प्रत्येक राईडमध्ये बसायचंच होतं आणि आम्हाला असं झालं होतं, की आता ही किती पैसे खर्च करावे लागतील, कारण की प्रत्येक राईडसाठी ना परवडत नव्हतं काहीच. पॅकेजसुद्धा परवडत नव्हतं आणि प्रत्येक राईडसाठी म्हणलं ना तरी परवडत नव्हतं. खूपच जास्त तिकीट होतं. लहान मुलांसाठी थोडं तरी कन्सेशन ठेवायला पाहिजे होतं, असं मला तरी वाटतं. पण ठीक आहे, आता क्रिसमस निमित्त एवढी गर्दी होती, त्यामुळेच त्यांनी बहुतेक जास्त प्राईस ठेवली असणार, कारण की त्यांचाही कुठेतरी फायदा झाला पाहिजे. तर इथं मी छोटासा तिकिटाचा बोर्डसुद्धा तुम्हाला टाकला आहे. तर मला तरी महागच वाटत होतं सगळं आणि छान होतं, छान वाटलं. येताना मस्त सनसेट पण सुद्धा बघितला. तर असं काय आम्ही आजचा दिवस घालवला. चलो बाय.